दिंडोरी मतदारसंघात माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या एंट्रीने निवडणूक चुरशीची झाली आहे। हरिश्चंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना घाम फुटलाय, तर महाविकास आघाडीलाही चव्हाण यांची उमेदवारी जड जाणार आहे। देशात 400 खासदार निवडून आणण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे। त्या दृष्टीने भाजपचे पदाधिकारी कार्यरत आहेत। दिंडोरीत मात्र हे स्वप्न भंगण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। ज्या मतदारसंघाला भाजपचा भ देखील माहीत नव्हता, त्या मतदारसंघात हरिश्चंद्र चव्हाण यांनी भाजपला पूरक असे वातावरण निर्माण केले। त्या जोरावर ते लागोपाठ दोनदा निवडून आले। दिंडोरीत भाजपमध्ये वाढ होण्याचे श्रेय फक्त आणि फक्त चव्हाण यांनाच जात आहे। चव्हाण यांची विजयाची हॅट्रिक होणं शक्य असतानाच दिल्लीश्वरांनी आयत्या बिळावर नागोबा आणून बसवला। गेल्या निवडणुकीत चव्हाणांचा कोणताही दोष नसताना दिंडोरीतील जागा त्यांच्याकडून काढून ती डॉक्टर भारती पवार यांना देण्यात आली। या 5 वर्षाच्या काळात हरिश्चंद्र चव्हाण यांना डॉक्टर भारती पवार यांनी कुठेही पक्षात किंवा विकास कामात सामावून घेतलं नाही। त्यामुळे नाराज झालेले हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली। मात्र या मागणीकडेही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले। विशेष म्हणजे यापूर्वी चव्हाण यांनी 10 वर्ष मतदारसंघात जी भाजपची पेरणी केली ती उचकटून टाकण्याचं काम या काळात डॉक्टर भारती पवार यांनी केलेलं दिसतंय। म्हणूनच नकारात्मक प्रतिक्रिया ऐकाव्या लागत आहेत। दुसरीकडे महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांना जनतेचा चांगला पाठिंबा मिळत असला तरी ते दिल्लीतील संसदेत आपलं मत ठोसपणे मांडू शकतील का, अशी ही शंका निर्माण होते। केवळ उमेदवार साधा असून चालणार नाही, तर तो बुद्धिमान आणि बोलका देखील असायला हवा, अशी मतदारांची अपेक्षा आहे। हरिश्चंद्र चव्हाण यांना संसदेची सवय आहेच, शिवाय त्यांनी या मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात विकास कामे देखील ओढून आणली। या अनुभवाच्या जोरावर हरिश्चंद्र चव्हाण यांची अपक्ष उमेदवारी उजवी दिसत असून या एका उमेदवारीमुळे अन्य सर्वच उमेदवारांना जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर हरिश्चंद्र चव्हाण यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरलाय। त्यानंतर संपूर्ण मतदारसंघातून त्यांना आता जोरदार प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांची मतांची विभागणी होऊन त्यांना जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।